नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुम्हाला मी बोलली होती मस्त अशी आपण भेंडीची चटपटीतवाली भाजी बनवलेली ना, की तेव्हा आपण मस्त असं एक आलू भुजिया वापरून छान असा मसाला तयार केला होता. तोच मसाला वापरून मी आता मस्त अशी जेव्हा चटपटीत भेंडी बनवली ना, तोच मसाला वापरून आपण ह्याच्यामध्ये मस्त असं चटपटीत अशी कारल्याची भाजी बनवणार आहोत. खरंच खूप भारी लागते भाजी, टेस्टी लागते. त्यासाठी मी इथे काय केलेलं आहे, पाव किलो कारली घेतलेली आहेत. छान धुवून वगैरे घ्यायची. त्याच्यानंतर अशा पद्धतीने मी गोल गोल चकत्या कापलेल्या आहेत. तुम्ही गोल किंवा हाफ सर्कलमध्ये जे असतात ना, ह्याच्यामध्ये अजून 2 भाग करून तशाही करू शकता. जे कोवळे कोवळे आहेत ना, त्याच्या बिया ठेवलेल्या आहेत. जे जून थोड्याशा होत्या त्याच्या बिया मधल्या काढून टाकलेल्या आहेत, जेणेकरून त्या मस्त अशा त्या रिंगसारख्या झालेल्या आहेत. त्याच्यानंतर आता ह्यांना व्यवस्थित चुरून घ्यायचं आहे. मीठ टाकलेलं आहे ऑलरेडी. 10 ते 15 मिनिटं आपण मीठ टाकून ठेवायचं, जेणेकरून त्यातलं मग ते कडवटपणा जो असतो ना, तो निघून जाण्यास मदत होते. त्यामुळे मीठ टाकून ठेवलेलं 10 मिनिटानंतर आणि 10 मिनिटांनंतर आपण मस्त असं त्याला चुरून घ्यायचं आहे. आणि बघा हे कडवट पाणी जे असतं ना, ते काढून घ्यायचं अशा पद्धतीने. पाणी सगळं निघून जातं मस्त. जेवढं चांगलं चुराल ना, तेवढं त्यातलं पाणी निघून जाणार कडू असं. त्याच्यामुळे आपण चांगलं चुरवायचं आहे. आणि त्याच्यानंतर मीठ टाकलेलं असल्यामुळे मी एकदाच वॉश करणार आहे, जास्त नाही, कारण का त्यातलं पूर्णही सत्व आपल्याला घालवायचे नसतात त्यासाठी. आणि मस्त असे पिळून घ्यायचे. एका साईडला तवा गरम करायला ठेवलेला, तव्यावर तेल टाकलं होतं आणि तेलावर मस्त असे कारल्यातलं पाणी पिळून टाकायचं आणि सगळे पिळलेले जे कारले आहेत ना मस्त असे, ते त्याच्यावर तव्यावर परतवून घ्यायचे आहेत. छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर त्याची आपण भाजी तयार करायची आहे. त्यासाठी मस्त अशी थोडीशी फ्राय झाली ना, की खायला खरंच खूप भारी लागतात. आणि तुम्हाला पाहिजे तुम्ही तसं नाही वापरत, जर व्यवस्थित तुम्हाला कारलं वगैरे असं म्हणजे कडवटही थोडंसं खाऊ शकता, तर तुम्ही नाही फ्राय केला डायरेक्ट भाजीमध्ये वापरलात ना तरीही चालेल. मी इथे थोडा वेळ आपण फ्राय करून घ्यायचा आहे. थोडासा कलर चेंज होईपर्यंत थोडंसं तेल टाकायचं आहे आणि ते छान असं आलटून पलटून मस्त गॅसची फ्लेम इथे हाय ठेवला तरीही काही प्रॉब्लेम नाही, कारण का जास्त आपल्याला त्याला कुक नाही करायचं आहे, थोडंसंच परतवायचं आहे ना. मग 2 ते 3 मिनिटात फ्राय होतील एवढं आपण मस्त असं हाय फ्लेमवर फ्राय करून घ्यायचे आहेत. छान इथे तुम्ही पाहू शकताय कलर चेंज व्हायला लागलेला आहे. आणि जसं कलर चेंज होईल ना, तसं आपण याचं गॅसची फ्लेम बंद करायची किंवा तवा बाजूला करून ठेवा, मस्त असं थंडवायला, किंवा काढून ठेवलात डिशमध्ये तरीही चालेल. आता आपण भांडं ठेवायचं आहे, ज्याच्यामध्ये आपण कढई किंवा पॅन वगैरे ज्याच्यामध्ये आपण भाजी बनवणार ते. त्याच्यानंतर तो गरम झाला, मी आता पॅन ठेवलेला आहे. गरम झाला की त्याच्यामध्ये तेल टाकून वगैरे घेतलेलं आहे. तेलही व्यवस्थित गरम झालं की त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकलेली आहे. त्यानंतर सालीसकट ठेचलेला लसूण टाकलेला आहे. आणि छान असं त्याला मस्त असं आपण त्याला आता छान कुक होऊ द्यायचं आहे. थोडंसं जिरं टाकलेलं आहे. तेल एकदम कडकडीत तापवायचं नाही, नाहीतर मग ते लगेच जळतं त्यासाठी. आणि त्याच्यानंतर जिरं वगैरे टाकून झाल्याच्यानंतर तेलावर मस्त असं फ्राय करून घेऊया आपण हे सगळं. कढीपत्ता ही लसूण थोडंसं जसं फ्राय होत जाईल ना, तसं याचा फ्लेवर मग त्या तेलामध्ये उतरत जातो. आणि त्याच्यानंतर हळूहळू त्याच्यानंतर मस्त फ्लेवर उतरला की खरंच खूप टेस्टी लागतं. आणि त्यानंतर ह्याच्यात टाकलेले आहे 2 मीडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे. इथे कांद्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, कारण का माझ्याकडे ते कारल्याची भाजी जास्त खाल्ली जात नाही आणि मी जर केली तरी मी अशा पद्धतीनेच करते. थोडंसं म्हणजे कारल्यापेक्षा थोडासा कांदा जास्त असतो याच्यामध्ये, कांदा असतं, खोबरं असतं. पण आता ही आपण खोबऱ्यावर न बनवता ह्या मसाल्यामध्ये बनवते, त्याच्यामुळे चटपटीत अशी होणार आहे आणि छान अशी भाजी लागणार. पण कांद्याचं प्रमाण मी थोडंसं जास्तच ठेवलेलं आहे. अगदी न खाण्यापेक्षा थोडीशी कारल्याची भाजी खाल्लेली काहीच वाईट नसते कधीतरी. त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने जेव्हा बनवते तेव्हा अशा पद्धतीने नक्कीच बनवते किंवा खोबरं टाकून बनवते. आणि त्याच्यानंतर थोडंसं आता कांदा थोडासा लवकर कुक होण्यासाठी आपण इथे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. मिठाचं प्रमाण व्यवस्थित टाकायचं आहे. जेव्हा आपण कारली जेव्हा चुरायचं असतं ना, आपण त्याला मुरत ठेवतो त्याच्यावेळी मीठ टाकलेलं असतं, तेव्हाही इतकं जास्त मीठ टाकू नका, ओव्हर मीठ टाकायचं नाही. आणि जर त्याच्यात टाकत असाल तर मग ह्याच्या भाजीमध्ये टाकताना व्यवस्थित टाकायचं, त्या हिशोबानेच मीठ टाका, नाही तर खारट होईल भाजी. मी इथे कांद्याच्या हिशोबाने व्यवस्थित मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि कांदा बघा लगेच कुक होतो, मस्त गोल्डन म्हणजे गुलाबी कलर वगैरे आलेला आहे त्याचा छान असा. एकदम करपवायचा नाही आहे त्याला आपल्याला, कारण का भाजीमध्येही तो व्यवस्थित तो कुक होत जाणार हळूहळू त्यासाठी. आणि ते कांदा सॉफ्ट झालेलाच आहे, प्लस मस्त पिंकिश कलर आलेला आहे. आता इथे आपण बाकीचे मसाले टाकूया. छान कांदा फ्राय झाल्याच्या नंतर इथे बेसिक मसाले वापरलेले आहेत घरचे, बाकी असं काहीच नाही एक्स्ट्रा असायचं आहे. इथे लाल तिखट टाकलेलं आहे, हळद टाकलेली आहे. तिखटाचं प्रमाणही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता.
का थोडासा मी कांदा लसूण मसाला वापरला आहे आणि थोडंसं लाल तिखट जे आपलं नॉर्मली असतं ना ते टाकलेलं आहे, धना जिरा पावडर आणि थोडासा गरम मसाला. आपल्या मसाल्याच्या डब्यातले जेवढे असतात तेच वापरू शकता किंवा अजून तुम्हाला कोणते तुमच्या आवडीनुसार तुम्ही जर बनवत असाल ना तशा पद्धतीने तुम्ही बनवूही शकता. पण थोडेसे बेसिक मसालेच वापरले ना तर खरंच खूप छान होते भाजी कोणतीही. बघा, अगदी सगळ्याच भाज्या सगळे भरपूर मसाले टाकले म्हणून छान होते असं नसतं. बेसिक मसाल्याचा वापर करूनही भाज्या तेवढ्याच टेस्टी होतात. आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे माहितीच आहे मस्त असं आलू भुजिया वगैरे वापरून सफेद तीळ, शेंगदाण्याचं कूट वगैरे ते करून छान असा आपण जो मसाला तयार केला होता ना चटपटीत असा, तो इथे मी जवळपास 3 ते 4 चमचे टाकलेला आहे. चमचा छोटा आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याच्यामध्येही कमी जास्त करू शकता. मी इथे 3 ते 4 चमचे छोटे टाकलेले आहेत मसाला तो. आणि छान तेलामध्ये आपण कांद्यावर मस्त असं परतवून घेतलेलं आहे मिक्स करून. आणि त्यानंतर आपण जी फ्राय केलेली कारली आहेत ना ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आहेत आणि व्यवस्थित मिक्स करायची आहेत. मस्त अशी परतवून घ्यायची, जास्त वेळ लागत नाही. एकदा थोडीशी कारली कशी आपण फ्राय केलेली असतात त्याच्यामुळे जास्त वेळ लागत नाही नंतर भाजी बनवायला. कांदा सॉफ्ट झाला की थोडंसं 5-1 मिनटं छान परतवलं ना की खरंच भाजी खूप टेस्टी लागते, झटपट होते. थोडीशी आता इथे आपण परतवून झाल्यानंतर मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवायचं आहे. 1-2 मिनटानंतर वाफ काढून घ्यायची, 2 ते 3 मिनटानंतर. त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर याच्यामध्ये मी ॲड करते आणि छान असं मिक्स करून घेऊया. खरंच खूप टेस्टी लागते भाजी. चपाती भाकरीबरोबर तुम्ही नक्कीच खाऊ शकता अशा पद्धतीने. जास्त तिखट म्हणजे जास्त कडूही लागणार नाही. तिखट वगैरे स्पायसीनेस जर म्हणजे कडवटपणा जर तुम्हाला पाहिजे असेल किंवा कमी करायचा असेल ना तर तुम्ही स्पायसीनेस थोडंसं वाढवू शकता किंवा लिंबाचा रस थोडासा टाकलात ना तरीही चालेल. त्याच्याने ही भाजी अजून चटपटीत होते. ह्याच्यामध्ये कसं आमचूर पावडर वगैरे ऑलरेडी आहे त्याच्यामुळे मी इथे दुसरं असं काहीच वापरलं नाही आहे, लिंबाचा रस वगैरे काहीच. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही वापरू शकता. आणि मस्त अशी इथे बघा छान परतवल्यानंतर भाजी आपली कारल्याची तयार झालेली आहे. आणि फायनल लुक बघा मस्त अशी. कसं वाटलं मग तुम्हाला आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी? आय होप तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.